करणार असाल किंवा गणित व्यवस्थित जर करणार असाल तर तुम्हाला व्यवहार ज्ञानामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा उपयोग होईल की नाही. सगळ्यात आधी काय कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. मग आता नेमकं इथं काय करायचं, प्रश्न मोठा पडलेला आहे, तिथं गुणाकार करायचा का भागाकार करायचा. तर सध्या तरी आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचंय, कारण गणितच कशाचं आहे, भागाकाराचं आहे. सर्वांना गुड इव्हिनिंग, शुभ सायंकाळ. ठीक आहे. हा, ऑप्शन नाहीये. बर ठीक आहे, ऑप्शन नाहीये. बघा 9600 रुपीज आहेत आणि याच्या आपल्याला 50 रुपीजच्या नोटेमध्ये काय करायचंय, कन्व्हर्जन करायचंय. सो त्यांनी विचारलेले आहेत आपल्याला 50 रुपीजच्या अशा किती नोटा मिळणार आहेत. ठीक आहे, तर विचारपूर्वक उत्तर द्यायचं आहे. ओके प्रणाली, उत्तर बरोबर आहे तुझं. प्रणाली, उत्तर बरोबर आहे. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर 1 उत्तर दिलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी 4 दिलेलं आहे. 1 आणि 4 या दोघांपैकीच उत्तर आहे. मग आता इथं चुकलं कोण, जर ज्या दोघांचे इनिशियल 192 आहे, एकामध्ये 0 आहे, एकामध्ये नाही. मग आता काय होत असतं, भागाकार मोठा असेल किंवा भाग देणारी जर संख्या मोठी असेल तर थोडंफार आपलं कन्फ्युजन होतं. बेसिकली काय आहे, 9600. प्रत्येक गणितामध्ये अशा ट्रिक्स कामी येत नाही, परंतु ज्या गणिताच्या असणाऱ्या संख्यांमध्ये जर एकक स्थानी दशक स्थानी 0 असते तर ही ट्रिक इथं अवलंबली जाते किंवा याचा वापर केला जातो. आता काय आहे, 9600 ला आपल्याला कितीने भाग द्यावा लागेल, 50 ने द्यावं लागेल. बरोबर. आता वरती बघा, इथे एकक स्थानी मध्ये काय आहेत, 0 आहेत. इथल्या सुद्धा 50च्या एकक स्थानी काय आहेत, 0 आहेत. मग काय होणार, या 50ला या 50 मधला एक 0 आणि वरच्या 9600 मधला एक 0 काय झाले, कॅन्सल झाले. का झाले, कारण दोघांच्याही एकक स्थानामध्ये 0 आहे, म्हणजे 0ला 0 कॅन्सल केला तरी चालणार आहे. आता उरले काय आपल्याकडं, 960 भागिले 5. ओके, आता भाग द्यायचा आहे. 5 एके 5, 9तून 5 गेला, 4 आले. 4 लिहिल्यानंतर पुढे फक्त आणि फक्त एकच अंक खाली कन्वर्ट करायचा आहे. काही विद्यार्थी फार चुकीच्या पद्धतीने भागाकार करतात, तर त्या गोष्टी टाळा बाळांनो माहित नसेल तर. आता उरलेत काय, 60 उरलेत की नाही, अख्खेच्या अख्खे 60 खाली नाही घ्यायचे. घेताना फक्त एकच अंक खाली घ्यायचा. बघा काय घेतला आपण खाली, 6 घेतले. आता ह्या 6ला आपण काय करूया, भाग देऊया. 5 9 45, 6तून 5 गेला, 1 राहिला, 4तून 4 गेले, 0 राहिले. मग आता उरलेला 0 आपण काय केला, खाली घेतला. 5 दुनी 10 राहिलं का रे बाळांनो, बाकी काय, बाकी तर फक्त 0 राहिले. इकडचे सुद्धा सगळे अंक संपले. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 192. दॅट इज ऑप्शन नंबर 4. आता ज्यांनी 1920 लिहिलेलं आहे त्यांचं काय झालेलं आहे, शेवटी इथं तुम्ही काय घेतलं होतं, असा भागाकार केला होता. त्याच्यामुळे काय झालं होतं, तुमचं कन्फ्युजन झालं होतं. मग अशी पद्धत, ही जी दाखवली की नाही पद्धत, ही पद्धत आपण जास्त करून वापरायची जेव्हा एकक स्थानी दोघांच्या 0 असते. आता मॅडम इथं 500, मग आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य काय करणार, कॅन्सल करणार. फक्त मेक शुअर दोन्ही संख्यांमध्ये काय पाहिजे, 0 हवे आहेत. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 असेल. 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 असेल. सांगायचं आहे सर्वांनी. फॉरवर्ड ईशानी, फातिमा, ओके, हिमांशू, हो का बाळा, एकदा नाव सांग. रामेश्वर फडके, नाव मी काल सुद्धा तुला विचारलं होतं, तू सांगितलं नाही. येस, व्हेरी गुड. समृद्धी,
सर्वांचं उत्तर एक्सपेक्टेड आहे. आपल्याकडे 32 विद्यार्थी आहेत. ओके समृद्धी, तनय, तर बाळांनो, हे गणित अशा प्रकारे सोडवलं जातं. 3000 या संख्येला 3000 आहे, या संख्येला अशा एका संख्येने भागायचं आहे. ती संख्या कोणती माहितीये तुम्हाला? 3000 या संख्येला एका संख्येने भाग द्यायचा. ती संख्या माहित नाही, मग त्या संख्येला आपण काय म्हणूया? एक्स मानूया. माझ्या ओळखीचे नाही, तुमच्या पण ओळखीचे नाही, म्हणून आपण एक्स मानलं. तर भागाकार 85, म्हणजे भागाकार इथं काय आला पाहिजे? 85 आला पाहिजे. ओके, आणि बाकी किती आली पाहिजे? 25 आली पाहिजे. बाकी 25 आली पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. मग अशी जर गणित आली तर काय करायचं असतं बाळांनो? इथं जी संख्या दिलेली आहे की नाही, भाज्य जी संख्या दिलेली आहे त्यातून आधी काय करायचं आहे? बाकी वजा करायची आहे. बाकी म्हणजे काय? भाग देऊन शिल्लक राहिलेली रक्कम, म्हणजे त्याला कोणाचाच भाग लागत नाही. बरोबर. मग आपण सुरुवातीला काय करणार आहोत? 3000 मधून 25 वजा करायचे. आता 3000 वजा 25, पटकन मला सांगायचे. 3000 मधून आपण 25 वजा केले, किती येतील? 3000 वजा 25. फर्स्ट स्टेप, 3000 मधून 25 वजा केले तर काय उत्तर येईल? कोणत्याही संख्येला भाग दिल्यानंतर जे बाकी उरते त्याला आपण बाकी म्हणतो. राहिलेली तळामध्ये राहते जी संख्या त्याला आपण बाकी म्हणतो. म्हणजे तेवढी संख्या ही एक्स्ट्राची असते, त्याला भाग जात नाही. मग तीच संख्या आधी आपण काय करायचं? दिलेल्या संख्येतून वजा करायची. मग 3000तून आपण 25 वजा केले. प्रणाली एकदा चेक कर. 750 येतात का? ओम मिसाळ व्हेरी गुड. सूरज साईराज व्हेरी गुड. काय येणार आहे? 2975. 2975 ही संख्या काय झाली? आपल्याला मिळाली. आता पुन्हा एकदा गणित वाचायचं. 3000 या संख्येला कितीने भागले असता? भागाकार 85 येतो. भागाकार 85 येतो. मग आपण 3000 मधून 25 वजा केले, आली संख्या 2975. आता याच संख्येला काय करायचं? 85 नी भाग द्यायचा. पटकन भाग लावून सांगा मला उत्तर काय? भाग लावून उत्तर सांगा काय येऊ शकतं? चला, 2975 भागिले 85. पटकन भाग लावायचा आहे आणि मला उत्तर सांगायचं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येऊ शकतं? चला, आता मी तुम्हाला एक पद्धत सांगते की अंदाज बाळनो किती मांडायचा. मला सांगा, आता इथं 85 दिलेला आहे, म्हणजे माझं टार्गेट असताना भाग लावायचं टार्गेट असताना पहिल्या दोन संख्या नाही 29, परंतु 85 ही 29 पेक्षा मोठी आहे. मग काय करायचं? पहिल्या तीन संख्यांना मी काय करणार? भाग लावण्याचा प्रयत्न करणार. मग इथं संख्या काय आहे? 297 आहे. इथं संख्या काय आहे? 85 आहे. आपण थोडस कन्सिडर केलं की इथं 85 ही संख्या कोणाच्या जवळ आहे? 8 म्हणजे 80च्या जवळ आहे. ठीक आहे. 297 ही कोणाच्या जवळ आहे? 300च्या जवळ आहे. तो थोडासा अंदाज घ्यायचा, कारण माझाही 85चा पाडापाठ नाहीये आणि तुमचा पण नाहीये. मग थोडस जवळपासची संख्या आपल्याला शोधायची आहे. मग आता शोधण्यासाठी 85 गुणिले 2, 85 गुणिले 3, 4 असं करत बसणं योग्य आहे का? अजिबात नाही. मग अंदाज बाळगायचा की बाबा ही 80च्या जवळपास आहे आणि ही आहे 300च्या जवळपास. मग आपण 80ला किंवा 85ला अशा संख्येने गुणायचं की आपलं उत्तर हे 297 पेक्षा लहान आलं पाहिजे. 297 पेक्षा लहान आलं पाहिजे. मग आता मी थोडा विचार केला, 80 आहे, 80ला 3 ने गुणलं तर 8 त्रिक 24, 240 येऊ शकतं. मग हे खूपच लहान आहे 297 पेक्षा. मग मी काय करणार? थोडस विचार करणार की आता मी 4 ने गुणते. 8 चौक 32, म्हणजे उत्तर आलं 320. हे तर 300 पेक्षा मोठं आहे. मग मला लक्षात आलं की नाही बाबा, आता 3 नेच भाग दिला पाहिजे. मग मी काय करणार? 85 गुणिले 3 करणार. बघा, 85 गुणिले 3, 5 त्रिक 15, हातचे आले 1, 8 त्रिक 24 आणि 1 25. कितीच भाग आला? 255. आहेत की नाही 297 पेक्षा लहान?
व 85 त्रिक 255. आता यांची काय करायची वजाबाकी. 7 5 गेले 2 आले, 9 5 गेला 4 आले, 2 2 गेले 0 आले आणि वरचा 5 खाली आहे तसा. आता ऑप्शन मध्ये नीट बघितलं. आता मी पुढे डोकं नाही वापरलं, मी काय चेक केलं, ऑप्शन चेक केले. सगळ्याच ऑप्शन मध्ये 5 आहे एकक स्थानी. याचाच अर्थ 85 ला 5 ने क्लिअर कट भाग जात आहे. तरी पण थोडस आपण विचार करायचा की जातो की नाही. मग 85 गुणिले 5 करूया. 5 5 25, 7 चाले 2, 8 45, 40 आणि 2 42. कितीचा भाग जातोय 5चा. 85 5 425. बाकी काय आली 0. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 35. काय आलं उत्तर 35. गणित लिहून घ्या मी कशा प्रकारे सोडवलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना येत आहे, काही विद्यार्थ्यांना जमत नाही, त्यासाठी लिहून दिलेलं आहे. इथं मी तुम्हाला स्टेप देते पुन्हा एकदा. पेन चेंज करून ज्या विद्यार्थ्यांना लिहायचं आहे ते लिहू शकतात. पहिल्यांदा आपण काय केलं, पहिली स्टेप 3000 मधून 25 वजा केले, उत्तर आलं आपलं 2975. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं, 2975 ला 85 ने भाग दिला, जो आपलं उत्तर आलं 35. अशा प्रकारे हे गणित सोडवलं जातं. ठीक आहे, डन. नेक्स्ट क्वेश्चन. सोडवा. आता थोडस वेगळं गणित आहे, दिसतंय तुम्हाला आता सर्वांना. 99 म्हणजेच 99 इंटू 99 ला एका बॉक्सने गुणलेला आहे. बॉक्स मध्ये संख्या दिलेली आहे परंतु त्यांचा झालाय गुणाकार, इज इक्वल टू 45,045 म्हणजे 45,045 हा गुणाकार येतो. मग ह्या दोघांमधला जर गुणाकार झाला की आपलं उत्तर काय येणार 45,045. आता गुणाकार होण्यासाठी ती संख्या तर हवी पाहिजे की नाही. मग मला सांगा इथं कोणती अशी संख्या येईल की उत्तर येईल 45,045. नेमकं काय करायला, या प्रश्नापासून मी थांबते गणित लिहून झाल्यानंतर. ठीक आहे, विचार करून उत्तर द्यायचं आहे, डायरेक्ट उत्तर द्यायचं नाही. $455. बर, ठीक आहे. ओके, ओके प्रणाली, ठीक आहे. जरी तुम्ही भागाकाराचं गणित केलं तर प्रत्येक गणिताची स्टेप वाईजच मी गणित लिहून देणार आहे. गुणाकारही मी लिहून देणार आहे. त्यामुळे गणित लिहून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना थोडस वाटत की बघितले आहे बरोबर आहे का. येस प्रणाली, अगदी बरोबर आहे. मला सांगा बाळांनो, इथं आहे 99 राईट, इथे काय आहे 99 आहे गुणिले बॉक्स आहे, म्हणजे बॉक्स मध्ये एक्स ही किंमत मानू. बाळांनो जी किंमत माहित नसते किंवा एखादी गोष्ट नसते त्याला आपण एक्स म्हणायचं असतं. आता तुम्ही आपल्या स्कूल मधलं मॅथमॅटिक्स म्हणजे आता आय थिंक सर्वांना शिकवायला सुरुवात केली असेल. आता स्कूल छान स्टार्ट झालं, 1 वीक होऊन गेलेलं आहे बरोबर. आता तुम्हाला काही गणित थोड्या दिवसात चालू होतील एक्स फॉर्मॅट मध्ये. तर समजून चाला की जर एखादी गोष्ट नसेल किंवा ती माहित नसते तर ती एक अदृश्य गोष्ट आहे, अदृश्य संख्या आहे, त्याला आपण काय म्हणतो एक्स मानतो. ठीक आहे, त्याच्या पुढे काय सांगितलंय 45,045 ही संख्या आहे. दोघांचा गुणाकार झाला की उत्तर काय येतं 45,045. ठीक आहे, मग आपण काय करणार, हे जे 99 आहेत हे कसे आहेत, ह्या एक्स ला गुणाकारात आहे परंतु एक्स ची किंमतच माहित नाही. म्हणून आपण काय करणार, हा एक्स आहे तसा ठेवणार आणि हे 45,045 आहेत याला
हा 99 काय करणार, भागाकारामध्ये जाणार. मॅडम भागाकारात का गेला बरं तो? कारण कारण तो इथं गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर तो काय होणार, भागाकारामध्ये येणार. जेव्हा बरोबर चिन्हाच्या अलीकडे किंवा पलीकडे संख्या जातात तेव्हा ते आपले चिन्ह बदलतात. गुणाकार असेल तर तो भागाकार होईल, भागाकार असेल तर गुणाकार. दोघांमधले चिन्ह चेंज होणार. असं नाही की इथं गुणाकार आहे म्हणून आता पलीकडे जाऊन बेरीज झाली, होत नाही. इथं जोड्या आहेत. गुणाकाराची जोडी ही भागाकारासोबत असते, बेरजेची जोडी वजाबाकी सोबत असते. असा हा प्रकार आहे. मग इथं काय झालं, भागाकार. मग आता आपल्याला भाग द्यायचा आहे. ठीक आहे, आपण भाग देऊया. 99 नी भाग द्यायचा आहे. ठीक आहे, 99 म्हणजे कोणाच्या जवळ आहे रे बाळांनो? 99 म्हणजे 100च्या जवळ आहे, बरोबर. आता 100 गुणिले मी 5 घेतलं बघा. आता 100 गुणिले 5 केलं तर किती येतं रे? 100 5 500. परंतु इथं काय आहे, 450 आहे. ते संख्याच 500 पेक्षा लहान आहे, तर इथं 99 ला 5 ने गुणण्यात काय अर्थ आहे का? नाही. तर जो ऑप्शन आहे त्याचं इनिशियल 5 ने आहे, तो ऑप्शन फर्स्ट आपण काय केला, कॅन्सल केला. नेक्स्ट येऊयात. आता आपण गुणाकार करूया. 99 गुणिले किती, 4. 9 चौक 36, 7 आले 3. 9 चौक 36 आणि 3 396. मग पहिला भाग गेला 4चा, किती आले, 396. यांची केली वजाबाकी. इथं बघा 0 आहेत, शून्यातून 6 जातील का? नाही. मग आपण काय केले, इथं 10 घेतले. 10तून 6 गेले, 4 राहिले. मग इथं 5 वरती कर झालं. मग इथं झालं 14. 14तून 9 गेले, 5 आले. आणि इथं काय झाले, 3. 3तून 3 गेले, 0 राहिले. कितीही मोठं गणित असू द्यात, कितीही अंक असू द्यात, फार कंटाळे येऊ द्यात, एका टाइमला एकच संख्या खाली ओढायची. मग आपण इथं काय घेतले, 4 खाली घेतले. आता ऑप्शन बघूयात. ठीक आहे, ऑप्शन बघूयात. पटकन मला सांगा काय येईल आपल्या प्रश्नाचं उत्तर. रिपीट चालेल. पटकन सांगा आता कितीचा भाग लागेल. हो का? फटाफट सांगा आता कितीचा भाग लागेल. शून्याचा भाग लागेल, कितीचा भाग लागेल? फटाफट सांगायचं आहे कितीचा भाग लागेल. 500चा. 500चा कसा भाग लागेल? तर बघा इथं आला, इथे आले 544 आले. आता कितीचा भाग लागेल, सरळ करते. 99 5. 99 5 किती? आता काय करायचं बाळा, पुन्हा गुणाकार करत बसायचं नाही. 99 चौक किती आले, 396. याच्यातच 99 ऍड करायचे. 9 आणि 6 15, हात चाले 1. 9 9 8 ने 19, हात चाला 1, म्हणजे 495 भेटले, बरोबर. 495. यांची वजाबाकी करूया. इथं आले 9, त्याच्यानंतर इथं किती आले, 13, म्हणजे इथे आले 4, 0 वरून घेतले 5. ओके. आणि आताच बघितलं 99 5 495. मग बाकी किती आली, 0. गुणाकार भागाकार व्यवस्थित सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 455. दॅट इज ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. 4 ने का गुणायचं म्हणजे, मग 5 ने गुणून बघितलं तर काय होणार आहे, संख्या ही 99 गुणिले जर 5 केलं तर उत्तर काय आलं बघा. इथं आपण केलं होतं 99 गुणिले 5 जर केलं, 99 गुणिले 5 जर केलं तर उत्तर येतंय 495. सुरुवातीला संख्या 450 आहे. जर 5चा भाग दिला तर उत्तर काय झालं, 495. त्या संख्यापेक्षा ती संख्या मोठी झाली. आपल्याला तिथं वजाबाकी करायची असते. चालेल का मोठी संख्या? नाही. भागाकार घेताना नेहमी वरच्या संख्यापेक्षा सारखी संख्या असेल तरी चालेल किंवा त्याच्यापेक्षा कमी हवी. भाग देताना त्याच्या वरच्या संख्येपेक्षा खालची संख्या ही लहानच हवी आहे. मोठी घेऊन काय करायचंय, भाग लागत नाही.
ठीक आहे. सांगेल, काल मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला होता की नाही, काय आला? हा, ईशानी सांगितलेला आहे, लिहून घेतला आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, लिहून घेतलंय ना? ओके, पुढचे एक्झाम्पल. सॉरी, एका संख्येला 15 ने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार 12 येतो, तर त्याच संख्येला 16 ने भागले तर बाकी किती येईल? सांगा. एका संख्येला 15 ने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार 12 येतो, तर त्याच संख्येला 16 ने भागले असता बाकी किती येतील? सांगितलं प्रणाली. काही भागाकाराचे गणित फार कॉम्प्लिकेटेड असतात, काही भागाकाराची गणित फार सोपी असतात, आपण तोंडी सुद्धा देऊ शकतो. जशातलं आता जे समोर दिसतंय गणित, याला पेनाची सुद्धा गरज नाही, डायरेक्टली उत्तर येत आहे, तरी पण आपण काय करणार आहोत? पेनाचा वापर करणार आहोत. इथे मी दोन वेगळ्या पद्धती सांगणार आहे. आणखी एक गोष्ट, काही विद्यार्थ्यांना असं वाटतं मॅडम आता हे आम्ही शिकलो पण आम्हाला थोडस अवघड वाटतं, किंवा तुम्ही जसं सांगितलं की पेनाचा वापर नाही करायचा, पेन्सिलचा नाही करायचा, पण तरी गणिताचं उत्तर निघतं. केव्हा निघतं बाळांनो? जेव्हा आपण सराव करणार तेव्हाच येणार आहे. सराव नाही केला तर तुम्ही बघा, पाढे पाठ केलेत, खूप काही विद्यार्थी म्हटले मॅडम 50 पर्यंत आमचे पाढे आहेत, 30 पर्यंत पाढे आहेत. एका दिवसात झाले का पाढे पाठ? लर्न केलं तुम्ही एका दिवसामध्ये? नाही ना. ते कसं प्रॅक्टिस केली, बरोबर? कमीत कमी 4-5 दिवस तरी तुम्ही पाढे पाठ करत होता की नाही? स्वानंदी, नाईस, छान नाव आहे स्वानंदी, आहे की नाही? मग ती फॅक्ट आहे ना. मग तसंच आहे, कोणतीही गोष्ट गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी प्रॅक्टिसने जमणार. परंतु हे जे सुरुवातीला मी टॉपिक घेत आहे ते तुम्हाला ह्या 15 दिवसामध्येच कव्हर करायचे आहेत, कारण आपल्याला पुढचे जे टॉपिक बघायचे आहेत त्यासाठी आपल्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी किंवा आकड्यांची ओळख घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, एका संख्येला म्हणजे एक संख्या आहे, मला पटकन सांगणार आहे, एक संख्या म्हणजे कोणती संख्या? तुम्ही सांगा. एक संख्या आहे, त्या संख्येला आपण काय म्हणायचं? मगाच्या गणितामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, एखादी संख्या आहे जी मला माहित नाहीये, तुम्हाला पण माहित नाही, मग आपण त्याला काय म्हणायचं? पटकन सांगायचंय. सांगितलं फातिमा? 60चा पाढा मी आज तुम्हाला पाढे तयार करायला पण शिकवते. मी दोन गोष्टी शिकवते, एक वर्ग शोधायला आणि पाढे तयार करायला शिकवते. व्हेरी गुड. काय आहे? एक्स. मग एका संख्येला 15 ने भागले म्हणजे एक संख्या आहे, त्या संख्येला काय केलं? 15 ने भागलं. गणित वाचायला शिकायचं. एक संख्या आहे, एक संख्या म्हणजे एक्स, त्याला कितीने भागलं गेलं? 15 ने भागलं गेलं. तेव्हा त्याला निशेष भाग जातो. निशेष भाग म्हणजे काय रे बाळांनो? बाकी शून्य राहणे म्हणजेच काय असणार? निशेष भाग. बाकी म्हणजे रिमाइंडर मध्ये काय राहिलं पाहिजे? शून्य, म्हणजे निशेष भाग. ठीक. निशेष भाग जाऊन भागाकार किती आला? 12 आला. तर त्याच संख्येला 16 ने भागले तर बाकी किती? याचा अर्थ काय आहे? आपल्याला ही एक्स संख्या शोधायची आहे आणि त्याला 16 ने भाग द्यायचंय, पण आपल्याला इथे एक्सच माहित नाही ना. मग आता काय करायचं? मग जसं मगाशी सांगितलं तसंच आता करायचं आहे. हा एक्स आहे तसा ठेवून द्यायचा, इज इक्वल टू 12. हा जो 15 आहे तो कसा आहे? एक्स ला भागाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला की तो काय झाला? गुणाकारामध्ये आला. म्हणजे काय? 12 गुणिले 15. आता जर मॅडम आम्हाला 12 गुणिले 15 पाठ करायला फार अवघड जाते किंवा गुणाकार करायला, तर तुम्ही 15ची फोड करू शकता, 10 अधिक 5. आता 12 आणि 10 120, 12 पंचे 60. मग इथं आपल्याला काय उत्तर आलं? 180 उत्तर आलं. ठीक आहे. जर 12 गुणिले 15 आहे, मग 15चीच फोड, ती मनातल्या मनात फोड करायची. म्हणजे आता 12 आणि 10 घेतलं तर 120 येईल, राहिले किती? 5. 12 पंचे 60, 120 अधिक 60 किती झालं? 180. मग आपल्याला इथं एक्स ची व्हॅल्यू काय भेटली? 180. मग ती संख्या कोणती झाली? संख्या जी आपल्याला माहित नव्हती की नाही, ती संख्या कोणती झाली?
180. आता त्याच संख्येला 16ने भागले, म्हणजे ह्या संख्येला कितीने भागायचं आहे, देअरफॉर 180 भागिले 16. आता भाग देऊ. 16 एक 16, 18तून 16 गेले, 2 राहिले, वरचे 0 घेतले, 16 एके 16, बाकी किती राहिली 4. बाकी किती राहिली 4. तर बाकी किती येईल, तर बाकी आली 4. ऑप्शन नंबर 2. आलं लक्षामध्ये. गणित लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. व्हेरी गुड प्रणाली. राज आज फार उशिरा जॉईन झालेला आहे. राज लिहिला, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आणि बाळांना ठिकाणी तर लिहून ठेवत जा व्यवस्थितरित्या. सांगितलेल्या ट्रिक्स नीट लक्षात ठेवत जा. आपल्या काही दिवसातच म्हणजे काही महिन्यातच आपला सिलेबस कव्हर होणार. त्याच्यानंतर आपण सराव पेपर चालू करतो, म्हणजे काय क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करतो. मग तिथे आपल्याला ह्या प्रश्नांची अतिशय गरज भासते. मग एका वहीमध्ये आज मी एका वहीमध्ये लिहिलं, उद्या दुसऱ्या वहीमध्ये लिहिलं, असं करायचं नाही. एकच स्वतंत्र अशी वही बनवायची आणि त्याच्यामध्येच लिहायचं. ठीक. आता गणित बघा. श्रीकांत ताशी 85 किलोमीटर वेगाने गाडी चालवतो. बघा आता, श्रीकांत ताशी 85 किलोमीटर वेगाने गाडी चालवतो. त्याच वेगाने 595 किलोमीटर गाडी चालवण्यासाठी त्यास किती तास गाडी चालवावी लागेल. बाळा घेतले जाणार आहेत पदवल्या, परंतु हा टॉपिक कव्हर झाला की आपण पदवल्या बघूयात. कारण तुम्हाला मी गणितातले गुणाकार शिकवला, भागाकार शिकवला, बेरीज शिकवली, वजाबाकी. आता हे सगळं संपलं की हा चौघांचा संबंध कुठे येतो, पदवल्यांमध्ये. मग आता नेक्स्ट आपलं टॉपिक असणार वीक मध्ये पदवल्या असेल. त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा स्टार्ट, म्हणजे अगदी तुम्हाला अनुक्रमणिके सहित कोणत्या एक्झाम साठी, म्हणजे नवोदय असेल, तुमची स्कॉलरशिप असेल, एक्झाम साठी कोणता सिलेबस आहे, कोणते टॉपिक तुम्हाला छान पद्धतीने करायचे आहेत, कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न येतील, असं डिटेल असं आपण काय करणार आहोत, एक लेक्चर घेणार आहोत आणि सुरुवातीपासून पुन्हा एकदा कंटिन्यू करणार आहोत. आणखी नेक्स्ट वीक मध्ये पदवल्याचा आपण टॉपिक कव्हर करूया. आतापुरते इथे लक्ष द्यायचं. बघा, श्रीकांत ताशी 85 किलोमीटर वेगाने. आता इथं काय सांगितलंय, वेग सांगितलाय. काय सांगितलंय, वेग. थोडस पुढे आलं, त्याच वेगाने 595 किलोमीटर गाडी चालवण्यासाठी, म्हणजे गाडी किती चालवायची आहे, 595 किलोमीटर चालवायची. म्हणजे काय झालं, आपल्या घरापासून 595 किलोमीटर, हे काय झालं, एक प्रकारचं अंतर झालं की नाही. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे. आणि पुढे विचारलेलं आहे 595 किलोमीटर गाडी चालवण्यासाठी त्याला किती तास गाडी चालवावी लागेल. किती तास. तास म्हणजे काय, ह्यांनी विचारले आपल्याला, वेळ विचारलेला आहे. काय विचारलेला आहे, वेळ विचारलेला आहे. मग आपल्याला जर वेळ आपल्याला शोधायचा असेल तर फॉर्म्युला काय असतो, वेळ इज इक्वल टू अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. आणखी एक हा फॉर्म्युला फ्लिप होतो, चेंज होतं. जर तुम्हाला वेग विचारला तर उत्तर काय येतं, अंतर भागिले वेळ. ओके. पुन्हा आणखी हा फॉर्म्युला थोडासा चेंज होतो. जर तुम्हाला अंतरच विचारलेला आहे, अंतरच विचारलेला आहे, तर काय हा फॉर्म्युला तयार होतो, वेग गुणिले वेळ. वेग गुणिले वेळ. अशा पद्धतीने एकच फॉर्म्युला आपण काय करतो, फिरवतो आपल्या कन्व्हिनियन्स नुसार, आपल्या सोयीनुसार. जर वेळ विचारला तर अंतर भागिले वेग, वेग विचारला अंतर भागिले वेळ, अंतर विचारलं तर वेग गुणिले वेळ. हा फॉर्म्युला आहे. आता याचा पुढच्या गणितांमध्ये पण तुम्हाला वापर होणार आहे. आता वेळ विचारले, इथं अंतर किती दिलेलं आहे, 595, बरोबर. त्याच्यानंतर वेग किती दिलेला आहे, 85. आता मला सांगा या प्रश्नाचं उत्तर काय येतं. आणि फॉर्म्युले लिहून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर काय येतं ते मला पटकन सांगायचं आहे. सॉरी.
हम्म. हा, भागाकार करायचंय. 595 ला 85 भागायचंय. व्हेरी गुड. आहे का रे सोपं? आहे का सोपं? चला, जर समजलं असेल तर हँड रेज करायचं आहे, मला सांगायचं आहे. मला सुद्धा समजलं पाहिजे, तुम्हाला समजतं आहे. नाहीतर मी शिकवते 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 आणि तुमच्या इथे काहीच नाही. कसं व्हायचं? वहीमध्ये येऊन चालेल का फक्त? ओके. ठीक आहे. ओके. आता बघा, मी डायरेक्ट सांगते 85 गुणिले 7 म्हणजे ह्या 85 ने डायरेक्ट 85 गुणिले 7 जर केलं, 7 पाचा 35, हातच्या आले 3, 8 साती 56, 56 आणि 3 59 म्हणजे 85 सता 85 एके 85, 85 सता 595. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. एक संख्या गुणिले 56 इज इक्वल टू 9688. सांगा. एक संख्या गुणिले 56 इज इक्वल टू 9688. तर ती संख्या कोणती? बाळ, ह्याच्यात काहीच अवघड नव्हतं, फक्त आपल्याला 85 ला 7 ने गुणायचं होतं. उत्तर 595 येत होतं. ओके. पटकन सोडवायचे, साधं गणित आहे. आपण आतापर्यंत 4 गणित याच प्रकारचं बघितलेलं आहे. एक संख्या गुणिले 56 इज इक्वल टू 9688. एक संख्या म्हणजे एक्स. एक्स गुणिले 56 आहे. चला, एक्स ला 56 गुणून काहीच फायदा नाही. मग 56 ला म्हणायचं, बाळा तुझं इथं काहीच काम नाहीये, जा तू पलीकडे. गेला तो पलीकडे. पण गेल्यानंतर त्यांनी काय केलं? त्याचं चिन्ह बदललं. इथं होता गुणाकारात, पलीकडे जाऊन गेलं भागाकारामध्ये. आता पटकन सांगायचं आन्सर. यश अडके, टाइम टेबल नाहीये का तुम्हाला? उद्या तुमचं बुद्धिमत्तेचं लेक्चर आहे बाळांनो. बुद्धिमत्ता. यश, व्हेरी गुड, व्हेरी गुड. उद्या 5वीचा क्लास तुम्हाला आहे. 5वीचा क्लास आहे तुमचा, बुद्धिमत्तेचा क्लास असणार आहे. आता गणितचा तास चालू आहे. आता एक संख्या म्हणजे एक्स गुणिले 56 इज इक्वल टू 9688. एक्स आहे तसा राहील. 56 गुणिले तो इकडे जाऊन काय होईल? भागिले होईल. ठीक आहे. आपण भागाकार देऊयात. भाग लावताना आपण ज मध्ये शक्यतो लावतो, हो ना? बघा, 56 एक 56. ठीक. 6तून 6 गेले 0, 9तून 5 गेले 4. वरचा 8 आहे तसा खाली आला. आलं का 8 खाली? त्याच्यानंतर आता कितीचा भाग लागेल सांगा बरं? आपण धरू इथं 60 आहे. मग 6 6 36, 6 सकून 42. म्हणजे इथं काय लागणार आहे? 6चा भाग लागणार आहे. मग थोडस आपण एक क्रॉस चे करूया. 56 गुणिले 6, 6 6 36, 7 4 3, 6 5 30, 30 3 33. ओके, 336 आले. मग मला थोडस कन्फ्युजन वाटायला लागलं की 7चा पण भाग लावून बघूयात. मग मी काय केलं? 56 गुणिले 7 केलं. 7 चौकून 42, हात झाले 4, 7 5 35, 35 आणि 4 किती झाले? 39. याचा अर्थ बाकी तर कितीचा लागतोय? 392चा, दॅट इज 7. मग 392 आपण काय केले? 408 मधून वजा केले. 8तून 2 गेले 6, 10तून 9 गेला 1 राहिले, 3तून 3 गेला 0. वरचा काय घेतला? 8 घेतला. आणि 56 168
56 त्रिक 168. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 173, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे. 173 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. यस ईशानी, हिमांशू, देवांश, यश काय, समृद्धी एक नाही येत. 163 लावल्यानंतर आपण बघितलं ना, 6 गुणले तर 336 येतील आणि 7 गुणले तर 392. तर 392 सुद्धा 460 पेक्षा लहानच आहेत ना, म्हणून आपण 7चा भाग लावला. ठीक आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. बघा, 1054 या अंकाने तयार झालेल्या सर्वात लहान संख्येला 10 या संख्येने भागल्यास येथे येणारा भागाकार व बाकी किती असेल? साधा प्रश्न आहे, फार सोपा प्रश्न आहे. मला बाळांनो सांगा, यापासून थांबा एक सेकंड. संख्या अशा आहे तिथं 1, 0, 5 आणि 4 ह्या 4 संख्या आहेत. या अंकाने तयार झालेल्या सर्वात लहान संख्येला 10 या संख्येने भागल्यास येथे येणारा भागाकार व बाकी किती असेल? मला त्याच्या आधी सांगायचे पटकन, दिलेल्या 4 अंकांपासून कोणती लहानात लहान संख्या तयार होईल? स्वानंदी, काय विचारायचंय? आपलं लेक्चर 7:30ला संपणार आहे, त्याच्यासाठी कुणीही गडबड करू नका. गडबड जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही काय करायचं बघा, तुम्ही ठरवायचं. फक्त मी एवढं सांगणार, जे विद्यार्थी लेफ्ट होतील त्यांना गणितच येणार नाही, भागाकाराचे गणितच जमणार नाही. कुणी लेफ्ट व्हायचं नाही, कुणीही लेफ्ट व्हायचं ना. व्हेरी गुड. एका सुद्धा विद्यार्थी नाही. ओके. हा, कारण या संख्येमध्ये सर्वात लहान संख्या काय आहे? 0 आहे. मग आपण सुरुवातीला 0 जर घेतलं तर भेटलेली संख्या 3 अंकी झाली आहे, तिथे 4 अंक. याचा अर्थ आपली संख्या ही 4 अंकी पाहिजे. त्यामुळे खूप छान पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. लहानात लहान संख्या आहे 1045. तर दिलेल्या अंकांपासून तयार झालेली लहानात लहान संख्येला 10 या संख्येने भागल्यास येणाऱ्या भागाकार आणि बाकी किती? याला कितीने भाग लावायचा आहे? 10 ने. सांगा, प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं? येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं? हो, बरोबर आहे. चंतर शिकवता? काय चंतर शिकवते मी? काय चंतर शिकवते? सॉरी, बघा आता 10 एक 10, वरती 4 खाली आले. बघा 10 ने 4 ला भाग जातोय का? नाही. मग इथे भाग किती गेला? शून्याचा. 0 खाली आले, 4 2 0 गेले 4, वरचा 5 खाली आला, 10 चौक 40, 45 मधून 40 गेले, 5 राहिले. मग आपलं उत्तर काय आलं? भागाकार 104. भागाकार किती? 104. बाकी किती आली? 5 आली. मग भागाकार आणि बाकीचा ऑप्शन कुठं आहे? तर कुठं आहे 104 आणि 5? ऑप्शन नंबर 2 मध्ये. ऑप्शन नंबर 2 मध्ये. आता बाळांनो आणखी एक गोष्ट नीट ऐकायची, व्यवस्थित ऐकायची. मी काय तुम्हाला सांगते आहे, काही वेळा आपण उत्तर बरोबर शोधलेलं जातं. 104 आणि 5 उत्तर शोधलेलं आहे. फक्त बाळांनो, उत्तर तुम्ही व्यवस्थित शोधलं, गणिताचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं, ऑप्शन चेक करताना व्यवस्थित चेक करायचे. फार उत्साही, फार आनंदित होऊन गणिताचं उत्तर रंगवायचं नाही. जो उत्तर आलेला आहे तो ऑप्शन मध्ये कुठं आलेला आहे त्याचा क्रमांक नीट बघायचा आणि मग गोल रंगवायचा. काही गडबड करायची नाही. एवढं सगळं येऊन त्याचा काय फायदा असणार आहे का आपल्याला? अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं रूल, प्रत्येकाला तर गणिताचं उत्तर देताच येईल की, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय आहे? अॅक्युरसी फार महत्वाची आहे. अॅक्युरसीला काय विकत आपल्याला नाहीचे का? अॅक्युरसी आपलेच डोळे आहेत.
व्यवस्थित चेक करायचं आहे डोळ्यांनी. ठीक आहे. हा. प्रणाली बाळा, लक्ष आहे तुझ्याकडे, तुझं उत्तर आलेलं आहे बरोबर. चला, 25,836 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीला 25,836 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीला 258 या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीत भागल्यास येणारा भागाकार किती असेल? मग आता इथं तुम्हाला भागाकारचं गणित आहे, सोबत सोबत तुम्हाला स्थानिक किमती बघायच्या. मग आता बरोबर आहे की नाही, आपण काय शिकवलं तुम्हाला सुरुवातीला? स्थानिक किंमत शिकवले. त्याच्यानंतर काय घेतलं आपण? बेरीज वजाबाकी. असं झालं का? आधी मी तुम्हाला डायरेक्टली भागाकार शिकवलेला आहे आणि आता त्याच्यानंतर मी तुम्हाला स्थानिक किंमत शिकवणार आहे. उलट केलं का? नाही. म्हणून आपण काही बेसिक टॉपिक असतो तो सिक्वेन्सनीच फॉलो करतो. ओके, डन इथपर्यंत. नेक्स्ट कोणता पहिला टॉपिक आहे का? कुठलं? ह्याच्या आधीचं का बाळांनो? तिथं असं होतं, इथं कसं 3 दिसतंय, हा 3 प्रश्न क्रमांक 3 आहे. आलं का लक्षामध्ये? तिथं 2 होतं, वरच्या प्रश्नामध्ये 2 होतं, तो 2 हा प्रश्नाचा क्रमांक होता. आलं लक्षामध्ये? म्हणून मी तिथे 4 संख्या घेतल्या होत्या. ओके, स्वानंदी, व्हेरी गुड. चला, हे गणित बघूया आणि याच्यानंतर मी तुम्हाला पाढे बनवायला शिकवते. आता आहे 25,836 ही संख्या आहे. आता बघा, यातल्या 5 या अंकाची स्थानिक किंमत फटाफट सांगायचं आहे. या 5 अंकाची स्थानिक किंमत काय आहे? पटकन मला सर्वांचं उत्तर हवं आहे. दिलेल्या संख्येमधील 5 या अंकाची स्थानिक किंमत काय? स्थानिक किंमत म्हणजे तो अंक कोणत्या स्थानावरती आहे त्याला स्थानिक किंमत असं म्हटलं जातं. तो व्हॉट इज द स्थानिक किंमत? दोन्ही मिक्स. स्थानिक किंमत सांगा. फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शन किंमत आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. आपल्याला इथं प्लेस व्हॅल्यू विचारली म्हणजे त्याचं स्थान विचारले. व्हेरी गुड. काय आहे? 5. बघा, हा 5 आहे तसा लिहायचा. त्याच्यावर किती संख्या आहेत? 3 संख्या आहेत म्हणजे 3 शून्य द्यायचं. याची किंमत काय झाली? 5,000. पुढचं संख्या काय आहे? 258. या संख्येतील 5 याची किंमत काय आहे? 50. तर 5च्या पुढे एकच अंक आहे, मग त्याच्याबद्दल एक शून्य दिला कारण तो दशक स्थानावरती आहे, हा हजार स्थानावरती आहे. मग या किमतीने भागल्यास येणारा भागाकार किती? आपल्याला काय करायचं आहे? 5,000ला 50ने भागायचं आहे. एका शून्याला वरचा शून्य कॅन्सल झाला. 5 1 5. ओके, उरलं काय? 100. काय उरलं? 100, जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे. क्लिअर टू ऑल? इथपर्यंत लक्षात आलं? एकदा हँड रेज करा, मला सांगा खरंच आलं असेल तर. नसेल आलं तर सांगा मॅडम नाही लक्षात आलं. अजून आपण गणित बघूयात. जर आलं असेल तर आपण टेबल्स पाढे कसे बनवायचे ते मी तुम्हाला शिकवतो. हा, थांबलेलीच नाही कुठे जात. चल, फर्स्ट येस. मी प्रश्न असा विचारलाय, तुम्हाला समजलं का? भागाकाराची गणित समजली का? जर समजले असेल तर आपण पुढे पाढे शिकायचे का? कंटिन्यू करायचं का? असा प्रश्न विचारलेला आहे. तर सगळ्यांचं म्हणणं आहे हो. तर आपण पुढे काय करूया? टेबल्स म्हणजेच पाढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. आता थांबा एकच मिनिट, मी ब्लँक स्क्रीन घेते. ठीक आहे. आता शिकणार आहोत पाढा. काय शिकणार आहोत? पाढा. पाढा शिकण्यासाठी मला एक 20च्या आतमधला एखादी संख्या सांगा ज्याचा पाढा तुमचा लन आहे. 20च्या आतमधला एखादा पाढा सांगा जो तुमचा लन आहे, तुमचा पाठ आहे. पटकन मला सांगायचं आहे. तुम्हाला पाठ असणार एखादा टेबल सांगा तो तुमचा पाठ आहे. 12. 17चं पाढा घेऊया.
पाडा घेतला 17. फक्त पाडे लिहिताना बाळांनो दोघांमध्ये 17 ह्या अंकामध्ये काय ठेवायचा, गॅप ठेवायचा. बघा मी 1 आणि 7 मध्ये खूप मोठा गॅप ठेवलाय की नाही, असा गॅप ठेवायचा. आता मेक शुअर दिलेल्या अंकांचा तुम्हाला पाडा आला पाहिजे. म्हणजे काय केलं मी, सेपरेशन केलं कोणाचं, 1चं आणि 7चं. मग तुम्हाला 1चा पण पाडा आला पाहिजे आणि 7चं पण आलं पाहिजे. आता 1चा पाडा फार अवघड आहे म्हणून मी स्वतः लिहिते. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, इथपर्यंत लिहिला. ठीक, त्याच्यानंतर 7चा पाडा लिहूया. 7चा पाडा काय, 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 आणि 7 10 70. बरोबर आहे का रे माझा पाडा, आहे का बरोबर. इथं मी 7 आहे त्यामुळे मी 07 लिहून घेते. 07 म्हणजे 7च आहे. बरोबर आहे ना माझा पाडा. इथे लक्ष द्या हिमांशू, इथे लक्ष दे. पुढचा पाडा मी 12चा तुझा घेते. बरोबर आहे का. मी 7चा पाडा जो लिहिलेला आहे तो बरोबर जमला का रे मला, जमला ना. ठीक आहे, आता मी जो 7चा पाडा लिहिलेला आहे या पाडामध्ये एकक स्थानची जी लाईन आहे, एकक स्थानची जी लाईन आहे ती आहे तशी मी पलीकडे लिहून येणार. एकक स्थानची जी लाईन आहे ती समजण्यासाठी बघा मी इथं दोघांमध्ये काय करते, उभी लाईन दिली. शिकवण्यासाठी जेवढं अवघड वाटते तेवढं स्वतः सोडवायला अजिबात अवघड नाही, फक्त समजून घ्या. एक मी उभी लाईन दिली यांच्यामध्ये आणि ह्या लाईनच्या पलीकडे एकक स्थानामध्ये ज्या संख्या आहेत त्या मी थोड्याशा साईडला लिहून घेतले. 7 4 1 8 5 2 9 6 3 आणि 0. ओके, लिहून घेतलं. झालं इथपर्यंत, झालं. आता राहिलेल्या संख्यांचं करायचं काय, तर यांची करायची बेरीज. 1 अधिक 0 किती, 1. इथं लिहा. 2 अधिक 1 किती, 3. 3 अधिक 2 किती, 5. 4 अधिक 2 किती, 6. 5 अधिक 3 किती, 8. 6 अधिक 4 किती, 10. 7 अधिक 4 किती, 11. 8 अधिक 5 किती, 13. 9 अधिक 6 किती, 15. आणि 10 अधिक 7 किती, 17. ओके, झालं का. 17चा टेबल सांगितलेलं नीट आहे तसं तुम्ही कॉपी करा आणि मला ज्याचं 17चा टेबल पाठ आहे त्यांनी मला सांगायचं बरोबर आहे की नाही, आहे की नाही ते सांगा. व्यवस्थित बघा. 17 1 17 17 2 34 17 3 51 17 4 68 17 5 85 102 119 136 153 170. ओके, आहे बरोबर. आता गडबडून जाऊ नका, व्यवस्थित आधी लिहून घ्या. मी तुमच्या समोर ठेवलेला आहे पाडा, व्यवस्थित लिहून घ्या, आहे तसं लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचं गणित सांगितलेले व्यवस्थित देता येईल. मी आणखी एक एक्झाम्पल देणार आहे. मला गडबड नाही, तुम्हालाही गडबड नाही, फक्त लिहिताना व्यवस्थित लिहायचं. माझं काही पाडा पाठ नव्हता किंवा मी तुमच्या समोरच क्रिया केलेल्या आहेत, तुमच्या समोरच केलेल्या आहेत. असं नाही की इथे मी काहीतरी जादू केली, मी कशात तरी पाहिले, काहीच नाही. सेम प्रोसिजर आहे, समजून घ्यायची. 17चा टेबल होता, 17चं मी सेपरेशन केलं 1 आणि 7 मध्ये. 1चा पाडा लिहून घेतला, त्याच्यानंतर 7चा पाडा लिहून घेतला. 7चा जो पाडा आहे त्या पाड्यामध्ये मी काय केलं, एक उभी लाईन दिली. त्या उभ्या लाईनच्या उजव्या साईडला जे अंक आहेत ते मी एका बाजूला लिहून घेतले आणि डाव्या बाजूला जे अंक आहेत ते इकडच्या अंकांमध्ये फक्त ऍड करत गेले आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, हा गुड. आता हा केव्हा वापरायचा, छोट्या छोट्या पाड्यांसाठी नाही, 20 पर्यंतचे आपले पाठ असतात. मोठे पाडे असतात ना तिथे ऍक्च्युअली आपण काय करायचं, इम्प्लिमेंट करायचं मोठ्या पाड्यांमध्ये. म्हणजे कुठं 43चा करायचा आहे, 42चा करायचा आहे, 34 36 86 असे मोठे पाडे करायचे असतात तर जमणार आहे. कारण आता मला 86चा पाडा करायचा आहे, किती पर्यंत आपण गुणाकार करणार आहे, गुणाकार करायला प्रॉब्लेमॅटिक आहे. परंतु आपल्याला 86चा पाडा करायचा आहे. 8चा पाडा पाठ असेल आणि 6चा पाडा पाठ असेल, उत्तर निघालेच ना. फार अगदीच मोठे पाडे पाठ करायची गरज आहे का. ही ट्रिक अवलंबण्यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 9 पर्यंतचे टेबल पाठ असणं गरजेचं आहे. दॅट्स इट. ठीक, वन मोर एक्झाम्पल. एकच मिनिट.
थांबायचंय. घ्या 12चा टेबल देते. हिमांशूचं म्हणणं होतं मॅडम 12च घ्या. बघा 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं बघा 0 2 लिहिते. त्याच्यानंतर मी 4 5 6 8 10 12 14 16 18 20 यांच्यामध्ये सेपरेशन केलं. यांची ऍडिशन करून घ्यायची आहे. आता मी डायरेक्ट लिहितेय. तुम्ही बघा 1 अधिक 0 काय झालं 1. हे 2 असं लिहिलं. 2 अधिक 0 2. 4 लिहून घेतले. 3 अधिक 0 3. 6 लिहून घेतले. 4 अधिक 0 4. 8 लिहून घेतले. 5 अधिक 1 6. 0 लिहून घेतला. 6 अधिक 1 7. 2 लिहून घेतले. 7 अधिक 1 8. 4 लिहून घेतले. 8 अधिक 1 9. 6 लिहून घेतले. 9 अधिक 1 10. 8 लिहून घेतले. 10 आणि 2 12. राहिलेला 0. मेक शुअर आपल्या गणितामध्ये शेवटला ज्याचा पाडा लिहितोय त्याच्या दशक स्थानी म्हणजे 12चा पाडा आहे तर शेवटला 120 जर आलं तर आपला पाडा बरोबर. नाही आलं तर कुठेतरी आपलं चुकलेलं असणार आहे. ठीक आहे. वन चा टेबल 1 2 3 4 5 6 अप टू 10. 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 8 असं तुम्ही टेबल्स लिहून घ्यायचे आहेत. दॅट्स इट. दॅट्स इट. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. पटकन मला सोडून दाखवायचं आहे. 16चा टेबल जमतोय का ते सांगा. फक्त मला सांगायचंय तुम्ही. कारण आता मी तुमचं बघायला नाहीच आहे ना. तुम्ही काय मला लगेच पाठवणार आहात का होमवर्क. बघा 16चा टेबल लिहायचा आहे. 2 मिनिट लिहिते. 2 मिनिट देते. 16चा टेबल लिहायचा आहे आणि मला मग मी तुम्हाला रॅन्डमली प्रश्न विचारणार आहे. मग मला सांगा 16चा टेबल. पाठ आहे 26चा का. चला 16चा पाठ आहे ना 26चा करून बघा. 26 26 इथे काय लिहिणार 2चा टेबल पूर्ण. इकडे काय लिहिणार 6चा टेबल. आता जशी आपण सांगितलेली प्रोसिजर सेम प्रोसिजर करायची आहे. ठीक आहे. हुशार आहात की तुम्ही. शिस्त पडाय. चला 26 8 किती 26 8 पटकन सांगायचं. 26 8 आता गुणाकार करता. ज्यांनी नाही सोडवलं ते काय करतील गुणाकार करतील. 26 8 पर किती जणांना आवडली ही ट्रिक. किती जणांना आवडली ही ट्रिक बाळांनो. जर तुमचे 30 पर्यंत किंवा 40 पर्यंत असेल ठीक आहे. 40 ते 100 पर्यंतचे पाढे तयार करायला ही ट्रिक. ह्या ट्रिकने तुम्ही 11 ते 100 पर्यंतचे पाढे लिहू शकता किंवा तयार करू शकता. पाठ करायचं असेल तर नो प्रॉब्लेम. परंतु जर तुम्हाला सोडवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. आवडली. ठीक आहे. आता पटकन 2 मिनिटांमध्ये वर्गांची मी तुम्हाला सांगते. वर्ग मला आता सांगायचे बाळांनो 98चा वर्ग किती. 98चा वर्ग किती. 98चा स्क्वेअर. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 98. व्हॉट इज द स्क्वेअर नंबर ऑफ 98. 208. अच्छा हा 848 बरोबर आहे प्रणाली. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 98. 98चा वर्ग किती.
बरोबर आहे. 9604 मी ट्रिक सांगते. जर तुम्हाला छान वाटली, जमली तर तुम्ही फॉलो करायची, अदरवाईज आपला गुणाकार जिंदाबाद. हो की नाही? आपला त्याच संख्येने त्या संख्येला गुणायचं आपलं उत्तर आलं. दॅट्स इट. क्लास संपायला 3 मिनिटे आहेत. असू देत. बघा आता ह्याचं काय करायचं, अगेन सेपरेशन. माझं काय आहे माहितीये का, संख्या मला एकत्र आवडतच नाहीत, मी त्यांना सेपरेट करून टाकते. जसं की टेबलमध्ये कसं सेपरेट केलं तसं मी इथं पण सेपरेट करणार. सेपरेट करायच्या आधी काय करायचं, तुम्हाला 9चा वर्ग माहित असणं गरजेचं आहे. 9चा वर्ग किती, 81. 8चा वर्ग किती, 64. 4च्या खाली लगेच शून्य द्यायचं, कारण इथं ऑलरेडी ह्या लाईन मध्ये एकक स्थान झालंय. दुसऱ्या लाईन मध्ये दशक स्थानामध्ये आपण क्रिया करतो, म्हणजे इथं शून्य काहीच नाही लिहायचं. आता काय करायचं, इथं असणाऱ्या संख्यांचा गुणाकार 9 गुणिले 8 किती आलं, 72. आणि जे उत्तर येईल त्याची काय करायची, दुप्पट करायची. 72ची दुप्पट किती आली, 144. इथं मांडून घ्यायचं 144. 4 अधिक 0 4, 6 आणि 4 10, हातचे आले 1, 1 आणि 1 2, 4 6, 8 आणि 1 9, 9604. बघा गणित सांगते मी कसं केलं. 98चा वर्ग आहे, 9चा वर्ग 81, 8चा वर्ग 64, 9 8 72. यांचा गुणाकार केला 9 8 72, त्याची दुप्पट आली 144. इथं शून्य लिहून घेतला आणि इथं खाली 144 आपण लिहिलेलं आहे. जे ऍडिशन केली उत्तर आलं 9604. ठीक आहे. आणि अशाच पद्धतीची गणित तुम्ही सोडवायची आहे. आणि या ठिकाणी आपलं लेक्चर एंड करणार आहोत. गुड नाईट, शुभरात्री. मला 5 तुम्ही वर्ग ह्याची 50च्या पुढच्या कोणत्याही संख्यांची काही सांगणार आहात, मी तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा पाठवेल. 50च्या पुढच्या कोणत्याही 5 संख्यांचे मला पाढे बनवून तुम्ही होमवर्क म्हणून पाठवणार आहात. हा आजचा होमवर्क झालेला. येस. गुड नाईट.